त्या प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्रीच्या ठिकाणी आपण अगोदर करूयात, त्यानंतर या ठिकाणी पुढे लेजर पोस्टिंग ही कन्सेप्ट बघायची आहे. तर इथे जर्नलचा फॉर्मॅट या ठिकाणी ड्रॉ केला. आपण हेडिंग काय देतो, जर्नल इन द बुक्स ऑफ डॅश डॅश डॅश, जो काही असेल ते पार्टीचं नाव वगैरे टाकायचं आहे. डेट, फर्स्ट एंट्री, काय डेट आहे फर्स्ट एंट्रीची, 1 एप्रिल 2021. एंट्री काय झालेली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, रक्कम किती आहे, 1,55,000. 1,55,000. काही डाऊट आहे? आणि इथे आपण पर्टिक्युलर मध्ये बिंग पासून सुरुवात करतो. बिंग स्टार्ट बिझनेस, फक्त पर्टिक्युलर मध्ये अंडरलाईन देतो, त्याचा अर्थ होतो एका व्यवहाराची नोंद संपलेली. त्याच्यात जर्नल एंट्रीच्या ठिकाणी आपण करतोय. ओके, नेक्स्ट पुढची एंट्री डेट काय आहे, 2 एप्रिल 2021. काय घडलेलं आहे, बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, रक्कम किती, 75,000, 75,000 रुपये. 75,000 आलेले एंट्री. काही डाऊट या एंट्री बद्दल? नेक्स्ट पुढची डेट काय आहे, 2 जून. काय झालेलं आहे 2 जूनला, गुड्स परचेज झालेले आहेत. 2 डेट काय म्हणलं, 2 जून. गुड्स परचेस आहे, काय आहे, बॉक्स तर आपल्याकडे बिझनेस स्टार्ट झाल्यापासून आपण नोंदी पाहतोय. तर फर्स्ट एंट्री झालेली आहे स्टार्ट बिझनेसची. तर स्टार्ट बिझनेस काही झालेलं आहे कॅश गुंतवून, त्यामुळे आपण जर्नलमध्ये 1 एप्रिल 2021 अशी डेट टाकली. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, रक्कम मेन्शन करून नॅरेशन टाकलं. नॅरेशन बिंग पासून स्टार्ट करतो. त्यानंतर सेकंड डेट घेतली, बँकेत अकाउंट ओपन केलेलं आहे. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट घेतली, 75,000, 75,000. ओके, तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण डिटेल पाहतोय तर आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. आपण बँक म्हणून इथं मेन्शन केलेलं आहे. काय म्हणून मेन्शन केलेलं आहे, बँक म्हणून. रिअल अकाउंटिंग करते वेळेस फक्त बँक म्हणून आपण मेंटेन करणार आहोत का? कारण आपलं कुणी ना कुणी एका पर्टिक्युलर बँकेमध्ये अकाउंट असणार आहे.
त्यामुळे HDFC मध्ये अकाउंट असेल तर HDFC अकाउंट या ठिकाणी घ्यायचं आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये असेल बँक ऑफ इंडिया घ्यायचं आहे. ICICI बँक ज्या बँकेमध्ये त्या बँकेच्या नावाने आपल्याला काय करावं लागेल, अकाउंट्स मेन्शन करावे लागतील. काही वेळेस आपले एकाच बँकेमध्ये किती अकाउंट असू शकतात, दोन अकाउंट असू शकतात, करंट अकाउंट, OD अकाउंट या पद्धतीने. तर त्या बँकेच्या नावामध्ये ते मेन्शन करायचे. पुढे पुढे आपल्याला ती कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात येईल. आता 2 जूनला गुड्स परचेस झालेले आहेत, बरोबर आहे. जे प्रोडक्ट परचेस केलेले आहे तर आपल्याला बऱ्याच वेळेस या ठिकाणी प्रॉब्लेम काय येतो की बिल आलं की त्याची नोंद परचेस मध्येच करायची, बिल आलं की त्याची नोंद परचेस मध्येच करायची, असे एक मेंटली सेट होऊन जातं. पण बिल आल्यानंतर त्या बिलामध्ये जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट या ठिकाणी नेमके काय आहेत त्यावरून या ठिकाणी आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला त्याचा नोंद काय करायची आहे, बरोबर आहे. आपल्याला नोंद काय करायची आहे ते आपल्याला ठरवावं लागेल, बरोबर आहे. मग रिलेटेड बिलामध्ये जर या ठिकाणी चेअर परचेस केलेली असेल तर ते आपल्यासाठी गुड्स असणार आहे की असेट असणार आहे, तर डिपेंड करणार आहे की या प्रोडक्टचा वापर तुम्ही कशासाठी करताय. रिलेटेड प्रोडक्ट तुम्ही तुमच्या बिझनेस साठी वापरताय तर गुड्स म्हणता येईल का, नाही. तर मला ऍसेट म्हणून या ठिकाणी मेन्शन करावं लागेल, बरोबर आहे. आणि जर तुम्ही त्याचा वापर जर या ठिकाणी विक्रीसाठी करणार असाल तर मात्र तुम्ही त्याला गुड्स म्हणणार आहात, बरोबर आहे. तर स्टेशनरी प्रोडक्टचा विचार जर या ठिकाणी आपण केला तर स्टेशनरी प्रोडक्ट जनरल स्टोअर्स वाल्यासाठी गुड्स म्हणून या ठिकाणी तिथं स्टेशनरी परचेस केल्यावर ते परचेस म्हणून नोंद ठेवणार आहेत. पण ज्यावेळेस अदर बिझनेस या ठिकाणी स्टेशनरी परचेस केल्यानंतर तो ते एक्सपेन्सेस म्हणून नोंद ठेवणार आहेत. मग रिलेटेड प्रोडक्ट जो आपण या ठिकाणी परचेस केलेला ते आपल्यासाठी गुड्स आहे, त्यामुळे आपण नोंद काय ठेवतोय, परचेस अकाउंट डेबिट टू कशी झालेली आहे परचेस, कॅश मध्ये झालेली आहे, बाय बँक झालेली आहे की ऑन क्रेडिट झालेली आहे. टाटा कंपनी म्हणलेलं आहे की नाही, टाटा कंपनी कोण उधारीवर झालेले आहे, परचेस अकाउंट डेबिट टू टाटा कंपनी. आता इथे प्रोडक्ट आहेत, किती बॉक्स खरेदी केले, 100 बॉक्स खरेदी केलेले आहेत, बरोबर आहे. इनटू रेट काय आहे 1000, टोटल अमाउंट किती झाली 1 लाख. परचेस किती रुपये झाली 1 लाख रुपयाची या ठिकाणी परचेस आपल्याकडे झाली, बरोबर आहे. नेक्स्ट तर पुढची ट्रान्झॅक्शन काय झालेली आहे, गुड्स सोल्डची झालेली आहे, बरोबर आहे. आज ऑन 31 जुलै सोल्ड 87 बॉक्स प्रोडक्ट जेट ॲट ₹2000 ईच टू टीना कंपनी. तर टीना कंपनीला या ठिकाणी विक्री झालेली आहे. डेट मध्ये या ठिकाणी आपण टाकलं 31 जुलै 2021. सेल कोणाला झालेलं आहे, पार्टी नेम टीना कंपनी डेबिट टू सेल्स अकाउंट. 87 बॉक्स या ठिकाणी विकलेले आहेत, इच बॉक्स 2000, तर 1,74,000 या ठिकाणी आपली अमाऊंट झाली. लक्षात आलंय. नेक्स्ट त्यानंतर पुढे या ठिकाणी काय झालेलं आहे, कुणाला डाऊट असेल तर विचारायच्या बद्दल. 1 ऑगस्टला ट्रान्झॅक्शन झालेली आहे, 1 ऑगस्ट 2021. हमाली पेड केलेले आहे, हमाली काय आहे, एक्सपेन्सेस आहे. मग हमाली एक्सपेन्सेस म्हणून या ठिकाणी आपल्याला नोंद करायचं आहे, हमाली अकाउंट डेबिट टू पेमेंट कसं दिलं गेलेलं आहे, कॅश मध्ये दिलं गेलेलं आहे, कॅश क्रेडिट 2000. लक्षात आलंय, काही डाऊट्स काही अडचण, ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय झालेले आहे, 1 ऑक्टोबरला आपण जे टीना कंपनीला प्रोडक्ट विकले होते ते आपल्याकडे परत आलेले आहेत, बरोबर आहे. मी तर डेट टाकली, टीना कंपनी कोण रिटर्न आलेले आहेत, टीना कंपनीला आपण सेल केली होती, सेल केलेल्या वस्तू परत आल्या, मग आपण त्याला काय म्हणतो, सेल्स रिटर्न डेबिट टू
टीना कंपनी. सेल्स रिटर्न डेबिट टू टीना कंपनी. किती बॉक्स परत आलेले आहेत? 3 बॉक्स. विकले काय रेटने होते? 2000. म्हणजे किती रुपयाचा माल परत आला? 6000 रुपयाचा माल परत आलेला आहे. म्हणून सेल्स रिटर्न 6000 आपण या ठिकाणी नोंद केली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय? 2 ऑक्टोबरला झालेले आहे. तर या ठिकाणी आपण प्रोडक्ट परत दिलेले आहेत. कुणाला परत दिलेले आहेत? टाटा कंपनीला. मग टाटा कंपनी डेबिट टू परचेस रिटर्न. 5 बॉक्स परत दिलेले आहेत. रेट होता खरेदीचा 1000. म्हणजे किती रुपयाची परचेस रिटर्न झालेली आहे? 5000 रुपयाची परचेस रिटर्न झालेली आहे. लक्षात आले? काही डाऊट्स, काही अडचण? नेक्स्ट त्यानंतर आपण पाहतोय 31 डिसेंबरला या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. 31 डिसेंबर 2021. काय घडलाय व्यवहार? कमिशन मिळालेलं आपल्याला 2000 रुपये. मग कसं मिळालेलं आहे ते? कॅश मध्ये. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड 2000. काही डाऊट्स, काही अडचण? नेक्स्ट त्यानंतर पुढे काय ट्रान्झॅक्शन घडलेली आहे? आपल्याला पेमेंट मिळालेलं आहे. कुणाकडून मिळालेलं आहे पेमेंट? टीना कंपनीकडून पेमेंट मिळालेलं आहे. कसं मिळालेलं आहे? चेकनी. चेक मिळाला मग आपण चेक बँकेत जमा करणार आणि ती रक्कम बँकेमध्ये जमा होईल. कारण बिझनेसमध्ये बिअरर चेकचा वापर होत नाही, तर क्रॉस चेकचा वापर होतो. आणि क्रॉस चेक कधी काय होतात? बँकेमध्येच डिपॉझिट होतात. तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी कॅश विड्रॉल करता येत नसते. तुमचं आपण डेट आहे 1 जानेवारी 2022. बँकेमध्ये पैसे जमा झाले. बँक डेबिट टू कुणाकडून मिळालेला आहे चेक? टीना कंपनी. किती रुपयाचा चेक जमा झालेला आहे? 1 लाखाचा. 1 लाख. काही डाऊट, काही अडचण आहे? नेक्स्ट त्यानंतर या ठिकाणी आपण कन्सेप्ट पाहतोय काय व्यवहार झालेला आहे नंतर? परचेस पैसे दिलेत ना. ओके, डेट वाईज बघितलं तर अगोदर 2 मार्च येतं आणि तुम्हाला अगोदर काय दिलेलं आहे? 31 मार्च आलेलं. ओके, आपण 2 मार्चची एंट्री घेऊया. 2 मार्च 2022. काय परचेस झालेलं? फर्निचर परचेस झालेलं आहे. मग फर्निचर हे तुमच्या बिझनेससाठी गुड्स आहे का ॲसेट आहे ते पाहावं लागेल. तर आपल्या फर्निचर या ठिकाणी काय आहे? आपल्यासाठी ॲसेट आहे. त्यामुळे आपण घेतलं फर्निचर डेबिट टू चेकनी पेमेंट दिलेलं आहे. बँक क्रेडिट. किती रुपये आहे? 25,000. लक्षात आली कन्सेप्ट? नेक्स्ट त्यानंतर 31 मार्च 2022 आपण पेमेंट दिलेलं आहे. कुणाला? टाटा कंपनीला. टाटा कंपनी डेबिट टू बँक. अमाऊंट आहे 50,000. लक्षात आली अमाऊंट? नेक्स्ट त्यानंतर काय आहे? शॉप रेंट पेड केलेलं आहे. डेट काय शॉप रेंट पेड केल्याची? 31 मार्च 2022. शॉप
रेंट हा खर्च आहे, त्यामुळे शॉप रेंट डेबिट टू बँक अकाउंट. रक्कम 20,000 20,000. लक्षात आली? काही डाऊट्स, काही अडचण? ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय इथे सगळ्या एंट्री झालेल्या आहेत. म्हणजे झालेल्या एंट्रीजून जर तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे कॅश किती शिल्लक आहे किंवा तुमच्याकडे काय व्यवहार झालेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येतं. काय व्यवहार झालेले ते तुम्हाला सांगता येतं, बरोबर आहे. पण इथंच जर या ठिकाणी तुम्हाला मी विचारलं की तुमच्याकडे कॅश किती शिल्लक आहे तर सांगता येईल का? कॅश किती शिल्लक आहे ते सांगता येईल? मग त्याला पर्याय काय करावा लागेल तुम्हाला? इथे कॅशचं सेपरेट रेकॉर्ड मेंटेन करावं लागेल. काय करावं लागेल? कॅशचं सेपरेट रेकॉर्ड मेंटेन करावं लागेल. त्यालाच आपण काय म्हणणार? कॅश अकाउंट. आपण कॅश अकाउंट मेंटेन करणार. मग कॅश अकाउंट मध्ये आपल्याकडे आली किती कॅश? तर ठिकाणी सपोज जस्ट एक्झाम्पल मध्ये इथे आपल्याकडे आहे 1,55,000 रुपये आपल्याकडे कॅश आलेले बिझनेस. त्यानंतर बघितलं तर बँकेमध्ये या ठिकाणी आपण कॅश जमा केली होती किती की 75,000 रुपये बँकेमध्ये या ठिकाणी गेले होते अकाउंट ओपन करण्यासाठी. आपण एवढ्याच एंट्रीवर बघितला तर आता आपल्याकडे कॅश 1,55,000 शिल्लक आहे का? नाही. तर काय करणार आहे? 1,55,000 मधून हे 75,000 रुपये या ठिकाणी लेस होणार आहेत आणि रिमेनिंग आपल्याकडे जी कॅश असणार आहे ती कॅश आपल्याकडे 2 एप्रिलच्या ठिकाणी कॅश असणार आहे. म्हणजे आपल्याला करावं काय लागणार आहे आता इथे? तर आपल्याला प्रत्येक हेड वाईज या ठिकाणी आपल्याला सेपरेट रेकॉर्ड मेंटेन करणार आहे. कॅशचं रेकॉर्ड, कॅपिटलचं रेकॉर्ड, त्यानंतर बँकेचं रेकॉर्ड, प्रत्येक हेडचं जर सेपरेट आपण रेकॉर्ड घेतलं तरच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहेत, बँकेत किती आहेत, आपलं कॅपिटल किती आहे, टोटल परचेस किती झालेले आहे, टोटल सेल किती झालेले आहे हे आपल्याला सांगता येणार आहे. तर हे कधी सांगता येणार आहे? जर या ठिकाणी आपण त्याचे सेपरेट रेकॉर्ड मेंटेन केलं तर. आणि आपण डेफिनेशनच पाहिलेले आहे अकाउंटची. अकाउंटच्या डेफिनेशन मध्ये आपण काय पाहिलं? A systematic record of particular head like as one person, liabilities, asset, one and expenses or income. एका खर्चाचं, एका उत्पन्नाचं, एका व्यक्तीचं, एका संपत्तीचं किंवा एका लायबिलिटीचं देण्याचं सेपरेट जे आपण रेकॉर्ड मेंटेन करतो त्यालाच म्हणतो आपण अकाउंट. मी ते आपल्याला अकाउंट्स मेंटेन केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक हेड वाईज या ठिकाणी डिटेल भेटेल. मग आपण बघणार आहोत हे अकाउंट या ठिकाणी कशा पद्धतीने मेंटेन करायचं ते. ओके, जस्ट एक्झाम्पल मध्ये इथे बघूयात आपण अकाउंट कसे मेंटेन करतोय ते. तर अकाउंट आपल्याकडे इक्वली किती भागामध्ये डिवाइड होतं? 2 भागामध्ये डिवाइड होतात. तर या पहिल्या एंट्री मध्ये 2 अकाउंट आहेत, एक कॅश अकाउंट आहे, दुसरं कॅपिटल अकाउंट आहे. मग इथे आपण या ठिकाणी एक कॅश अकाउंट केलं आणि दुसरं कॅपिटल अकाउंट या ठिकाणी केलं. आता जर आपण पाहतोय तर या फर्स्टला म्हणलं या ठिकाणी कॅश अकाउंट आणि ते सेकंड या ठिकाणी जे आहे तर सेकंड म्हणलं कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. तर कॅश अकाउंट डेबिट म्हणजे अर्थात काय झालेलं आहे? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट झालेला आहे. मग इथं नोंद करते वेळेस कधी अगोदर रक्कम लिहून टाकायची. काय टाकायची? रक्कम लिहून 1,55,000 रुपये कॅश डेबिट झालेले आहे कॅशच्या डेबिटला, आणि कॅपिटल क्रेडिट झालेलं आहे कॅपिटलच्या क्रेडिटला 1,55,000 या ठिकाणी आपण नोंद घ्यायची. 1,55,000 घेतलेले. मग जे खातं डेबिट झालं त्याच्या डेबिट साईडला अगोदर रक्कम घ्यायची, जे खातं क्रेडिट झालं त्याच्या क्रेडिट साईडला अगोदर रक्कम घ्यायची. त्यानंतर आपण पाहतो डेबिट साईडला लिहिते वेळेस काय लिहिलं जातं? टू कॅश अकाउंट मध्ये जर कॅश लिहिलं तर कॅश कशासाठी आले ते लक्षात येणार आहे का? नाही. म्हणून अपोजिट अकाउंटचं नाव घेतलं जाणार आहे कॅपिटल. काय? कॅपिटल. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल आहे, कॅशच्या डेबिटला टू कॅपिटल असं या ठिकाणी घेतलं जाईल. आणि कॅपिटलच्या क्रेडिटला काय घेतलंय?
बाय कॅश. लेजर मध्ये पोस्टिंग कशा पद्धतीने करायचे ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. काही डाऊट्स, काही अडचण आहे का? काही डाऊट्स, काही अडचण? ओके, मग आपण बघूयात लेजर पोस्टिंग कशा पद्धतीने करायचे ते. तर लेजर पोस्टिंग साठी अगोदर या ठिकाणी आपण काय करूयात, सेकंड आपल्याला इथे एक शीट वरती काय करायचंय, लेजर्स तयार करून घ्यायचे. लेजर इथे सध्याला मी शॉर्टकट मध्ये लेजर तयार करतोय, आपण मात्र या ठिकाणी करते वेळेस पूर्ण करायचे. पर्टिक्युलर अमाऊंट इतकेच या ठिकाणी तयार करतोय. त्यानंतर सेकंड साईडला पर्टिक्युलर अमाऊंट या पद्धतीने इथे फॉर्मॅट या ठिकाणी मेन्शन करून घेतोय. एक्झॅक्ट सेम फॉर्मॅट या ठिकाणी आपण अपोजिट साईडला तर इथे दोन अकाउंट असे अकाउंटचे स्ट्रक्चर या ठिकाणी मी अगोदरच या ठिकाणी इथे तयार करून घेतोय. वन बाय वन ही प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस करू शकतो आपण, पण आपण इथे एकच वेळेस या ठिकाणी तयार करून ठेवलं तर आपला थोडं टायमिंग कमी लागेल, त्यासाठी आपण इथे फक्त स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हे पहिला अकाउंट म्हणलं आपण कॅश अकाउंट, सेकंड अकाउंट कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. मग एंट्री काय झालेली आहे, एंट्री कॅश डेबिट झालेली आहे. मग कॅशच्या डेबिट साईडला 1,55,000 रुपये आणि कॅपिटल क्रेडिट झालेलं आहे, कॅपिटलच्या क्रेडिटला 1,55,000 रुपये. नॉन कॉमर्स वाले जे आहेत त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी या रकमाच लिहा. जे कॉमर्स वाले आहेत पण लॉकडाऊन मध्ये कॉमर्स झालेलं आहे, जनरल एंट्री मध्ये डाऊट येतोय किंवा अगोदर काहीतरी सायन्स होतं, BCA होतं, आता कॉमर्स घेतलेलं आहे, असे जे आहेत तर त्यांनी किंवा कॉमर्स वाल्यांना या ठिकाणी ज्यांना डाऊट येतो, कन्फ्युजन होतं, चुकतं लेजर पोस्टिंग मध्ये, तर एक टेक्निक अगोदर लक्षात ठेवायची की कधी डेबिट जे अकाउंट होतं त्याच्या डेबिट साईडला अगोदर रक्कम लिहून टाकायची, क्रेडिट झालेल्या क्रेडिट साईडला रक्कम लिहून टाकायची, त्यानंतर नाव लिहायला सुरुवात करायची. इथे येतो टू कॅपिटल, लक्षात आलेलं आहे. आणि कॅपिटलच्या क्रेडिटला काय इफेक्ट होतो, बाय कॅश. लक्षात आली एंट्री. नेक्स्ट पुढची एंट्री काय झालेली आहे, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे कॅश अकाउंट एक वेळेस तयार झालेलं आहे, डबल तयार करायची गरज आहे का? मी तर आपण बँकेचं अकाउंट या ठिकाणी तयार केलं, बँक अकाउंट डेबिट झालेलं आहे 75,000 75,000 रुपयांनी आणि कॅश क्रेडिट झालेलं आहे 75,000, कॅशच्या क्रेडिटला लिहिले 75,000, क्रेडिटला आपण लिहितो बाय, हे 75,000 कुठे गेलेले आहेत, बँकेमध्ये गेलेले आहेत, बाय बँक, आणि बँकेमध्ये येईल टू कॅश. लक्षात आली एंट्री, डाऊट आहे काही? नेक्स्ट त्यानंतर पुढे पाहतोय परचेस झालेले आहेत, परचेस डेबिट टू टाटा कंपनी. तर आपल्याकडे दोन्ही अकाउंट तयार नाही आहेत, आपल्याला दोन्ही अकाउंट तयार करून घ्यावे लागतील. इथे आपण टाटा कंपनीचा अकाउंट एक तयार केलं आणि दुसरं परचेसचा अकाउंट तयार केलं. परचेस डेबिट झालेले आहे, परचेसच्या डेबिटला 1,00,000 रुपये आणि टाटा कंपनी झालेले क्रेडिट, टाटा कंपनीच्या क्रेडिटला 1,00,000 रुपये. आली रक्कम. इथं काय येईल, बाय परचेस, म्हणजे टाटा कंपनीला जे देणं तयार झालेलं आहे ते कशामुळे देणं तयार झालेलं आहे,
परचेस केल्यामुळे 1,00,000 रुपये देणं तयार झाला. इथे परचेसच्या डेबिटला येणार आहे टू टाटा कंपनी. म्हणजे परचेस कशी झालेली आहे, उधारीवर झालेली आहे. कुणाकडून, टाटा कंपनीकडून उधारीवर झालेली आहे. इथं टू कॅश आलं म्हणजे अर्थ काय होतो, कॅश मध्ये परचेस केलेले आहे. बाय बँक आलं तर अर्थ काय होईल, बँके थ्रू पेमेंट देऊन परचेस केलेले आहेत. चेक, डीडी, आरटीजीएस, नेट, मोबाईल बँकिंग, यूपीआय पेमेंट, कशाही पद्धतीने पेमेंट दिलं त्या ठिकाणी ते बँकेतनं कमी होतं, त्यामुळे तिथं बँक विचारात घेतली जाते. एंट्री लक्षात आली. नेक्स्ट पुढची एंट्री झालेली आहे टीना कंपनी डेबिट टू सेल्स अकाउंट. मी ते टीना कंपनीचं अकाउंट तयार आहे का आपल्याकडे, नाहीये. आपण तयार केलं टीना कंपनीचं अकाउंट. आणखीन एक अकाउंट तयार केलं आपण सेल्स अकाउंट. तर सेल्स अकाउंट झालेलं आहे क्रेडिट. सेल्स काय झालेले आहे, क्रेडिट. मग सेलच्या क्रेडिटला 1,74,000 आणि टीना कंपनीच्या डेबिटला 1,74,000 आले. इथे काय येणार आहे टू सेल्स आणि सेलच्या क्रेडिटला येणार आहे बाय टीना कंपनी. लक्षात आले. नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे, हमाली पेड केलेले आहे कॅश मध्ये. कॅश अकाउंट तर ऑलरेडी आहे, आता कोणता अकाउंट तयार करावं लागेल, हमाली अकाउंट या ठिकाणी तयार करावं लागेल. हमाली डेबिट झालेलं आहे, हमालीच्या डेबिटला 2,000 रुपये आणि कॅश क्रेडिट झालेले आहे, त्याच्यामुळे कॅशच्या क्रेडिटला 2,000 रुपये. इथं येईल बाय हमाली. पैसे कुठे गेले, हमाली पेड करण्यासाठी गेले. आणि हमालीच्या डेबिटला काय येईल टू कॅश. म्हणजे हमालीचं पेमेंट कशा पद्धतीने केलेलं आहे, कॅशनी पेमेंट केलेलं आहे. लक्षात आलं. काही डाऊट्स. नेक्स्ट पुढची एंट्री बघतोय सेल्स रिटर्न डेबिट टू टीना कंपनी. टीना कंपनीचं अकाउंट ऑलरेडी आहे, आपल्याला तयार करावं लागेल सेल्स रिटर्न अकाउंट. मग सेल्स रिटर्न डेबिट झालेले 6,000 आणि टीना कंपनी झालेले क्रेडिट. टीना कंपनीच्या क्रेडिटला 6,000. इथे येईल बाय सेल्स रिटर्न आणि सेल्स रिटर्न काय येणार आहे टू टीना कंपनी. लक्षात आले. नेक्स्ट पुढची एंट्री काय झालेली आहे, टाटा कंपनी डेबिट टू परचेस रिटर्न. टाटा कंपनीचे अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी आहे, फक्त आपल्याला तयार करावं लागेल परचेस रिटर्नचा अकाउंट. परचेस रिटर्न क्रेडिट होते 5,000. टाटा कंपनी डेबिट झालेले आहे, टाटा कंपनीच्या डेबिटला टू परचेस रिटर्न 5,000. जसं मी आता दाखवलं, इफेक्ट नाव दाखवलं, टू परचेस रिटर्न आणि रक्कम लिहिली. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, पण अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला लागलीच त्याची इफेक्ट प्रॉपर दाखवता येणार नाहीये. नेक्स्ट आता परत इफेक्ट एक राहिलेला आहे. टाटा कंपनीला आपण टाकलं टू परचेस रिटर्न म्हणून, पण परचेस रिटर्नला टाकलेलं आहे का, नाही. इथे काय येणार आहे बाय टाटा कंपनी. म्हणजे वस्तू कुणाला परत दिलेले आहेत, टाटा कंपनीला. परचेस रिटर्नच्या क्रेडिटला 5,000 ची नोंद झालेली आहे, म्हणजे आज झाला आपण वस्तू परत केलेले आहेत. कुणाला केलेले आहेत, टाटा कंपनीला केलेले आहेत. लक्षात आले. नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. कॅशचा अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी आहे, पण कमिशनचा अकाउंट आहे का आपल्याकडे, नाहीये. मग इथं आपण तयार केलं कमिशन रिसिव्ड. क्रेडिट झालेलं आहे 2,000 रुपये आणि कॅश डेबिट झालेलं आहे, कॅशच्या डेबिटला 2,000. इथे काय येणार आहे टू कमिशन मिळाल्यामुळे कमिशन. ओके. नेक्स्ट
कमिशनच्या क्रेडिटला इफेक्ट होईल बाय कॅश. म्हणजे कमिशनच्या क्रेडिटला दिसतं की आपल्याला कमिशन मिळालं 2000 रुपये. कसे मिळालेले? कॅश मध्ये. ओके. आणि कॅश मध्ये आपण बघतोय आपल्याकडे 2000 रुपये कॅश आलेले आहेत. पुन्हा कोण आलेले? तर कमिशन म्हणून आलेले. ओके. नेक्स्ट पुढची एंट्री बँक डेबिट टू टीना कंपनी. बँक आणि टीना कंपनी दोन्ही अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी तयार आहेत की नाही? मग बँकेच्या डेबिटला इफेक्ट होईल 1,00,000 रुपये आणि टीना कंपनीच्या क्रेडिटला इफेक्ट होईल 1,00,000 रुपये. असा झिरो कमी जास्त झाला तरी चुकणार आहे. ओके. पेमेंट कसं दिलं गेलेलं आहे? बाय बँक. चेकने दिलं म्हणजे बँके थ्रू दिलेलं आहे. आणि बँकेमध्ये या ठिकाणी पैसे आलेले आहेत. कसे आलेले आहेत? टू टीना कंपनीकडून आलेले. लक्षात आले? कॅशने दिलेले व्यवहार या ठिकाणी प्रूव्ह करता येत नाही आपण पेमेंट दिलेलं, पण बँके थ्रू दिलेलं एंट्रीच्या या ठिकाणी आपल्याकडे प्रूफ राहतो. त्यासोबतच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आपणाला एका दिवसात एका व्यक्तीसोबत रोखीत व्यवहार करण्यासाठी लिमिट दिलेलं आहे. ते लिमिट काय आहे? उद्याला माहिती करून सांगा. नाहीच लक्षात आलं तुम्हाला, नाहीच इन्फॉर्मेशन भेटली तर मी सांगेन. नेक्स्ट पुढे काय आहे? फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. फर्निचरचा अकाउंट आपल्याकडे तयार नाहीये, आपल्याला तयार करावं लागेल फर्निचर अकाउंट. फर्निचरच्या डेबिटला 25,000 आणि बँकेच्या क्रेडिटला किती रुपये गेले बँकेतनं? 25,000. इथे येणार आहे बाय फर्निचर आणि फर्निचरला या ठिकाणी येणार आहे टू बँक. कुठे डाऊट वाटत असेल, कन्फ्युजन वाटत असेल तर लागलीच विचारायचं आहे. नेक्स्ट आहे का कोणाला काही डाऊट, काही क्वेश्चन? नेक्स्ट पुढे काय? टाटा कंपनीला पैसे दिलेले आहेत 50,000 रुपये. मग टाटा कंपनी डेबिट बँक क्रेडिट. इथे टाटा कंपनीचा अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग टाटा कंपनीच्या डेबिटला इफेक्ट होईल 50,000, 50,000 आणि बँक क्रेडिट झालेले आहे बँकेच्या क्रेडिटला 50,000 रुपये. इथे काही बाय टाटा कंपनी. पेमेंट कुठे गेलेलं आहे? बँकेतून 50,000 रुपये आपण टाटा कंपनीला दिलेले आहेत, त्याच्यामुळे बँकेतनं पेमेंट कमी झालेलं आहे. आणि टाटा कंपनीला पेमेंट कसं मिळालेलं आहे? टू बँके थ्रू पेमेंट केलं होतं आपण. लक्षात आले? काही डाऊट्स? नेक्स्ट त्यानंतर पुढे पाहतोय आपण शॉप रेंट पेड केलेलं आहे. मग शॉप रेंटचंही अकाउंट आपल्याकडे नाहीये, तेही अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. शॉप रेंट ओके. शॉप रेंट जे आहे, शॉप रेंटचं आपण पेमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे? शॉप रेंटचं पेमेंट किती रुपये दिलेलं आहे? 20,000 रुपये. दुसरा इफेक्ट बँकेतून दिलेलं आहे, बँकेच्या क्रेडिटला 20,000 रुपये. इथे काही बाय शॉप रेंट आणि शॉप रेंटला येईल टू बँक. पूर्ण एंट्री झालेल्या आहेत आपल्या. पूर्ण एंट्री झाल्या. मग पूर्ण एंट्री झाल्यानंतर म्हणजे जेवढे काही ट्रान्झॅक्शन घडले आहेत त्या घडलेल्या ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट या ठिकाणी आपण नोंदवले. तर नोंदवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला एकेका खात्याची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला कशी दिसते ते. इथे आपण पाहतोय कॅश. हे कॅशचं रेकॉर्ड इथं टोटल मेंटेन झालेलं आहे. तर मेंटेन झालेल्या रेकॉर्डमध्ये आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आली पाहिजे की आपल्याकडे टोटल कॅश आली आहे किती. इथं बघितलात तर 1,55,000 रुपये कॅपिटल म्हणून आपल्या बिझनेसमध्ये कॅश आलेले आहे आणि 2,000 रुपये कमिशनचे, असे 1,57,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर आहे. आणि आपल्या बिझनेसमधून आपण
कॅश जी आहे ती बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी जमा केली होती 75,000 रुपये आणि हमालीसाठी दिले 2,000, असे 77,000 रुपये आपल्याकडून पेमेंट झालेलं आहे. मग कॅश आली 1,75,000, त्यातनं 1,57,000 कॅश आपल्याकडे आली आणि आपल्याकडून पेमेंट गेलेलं आहे. किती पेमेंट गेलेलं आहे इथे बघतोय आपण. टोटल केली आपल्याकडे कॅश आल्याची 1,57,000 आले. मग 30 टोटल अपोजिट साईडला आपण इफेक्ट दाखवतो आणि त्यामधनं आपण मायनस करतो आपल्याकडून झालेले पेमेंट्स. तर आपणाला लक्षात येतं, त्याला म्हणतो आपण बाय बॅलन्स. काय बाय बॅलन्स म्हणजे आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे आता. लक्षात आले टोटल पूर्ण. बाप परत एक वेळेस सांगतोय की कशा पद्धतीने आपण अकाउंट क्लोज केले. इथे आपण पाहतोय आपण टोटल आपल्याकडे जी कॅश आहे आपल्याकडे 1,55,000 रुपये कॅपिटल म्हणून गुंतवलेले आणि कमिशन मिळून 2,000 असे आपल्याकडे कॅश आलेले 1,57,000. त्यानंतर आपल्याकडून पेमेंट झालेलं आहे 77,000 रुपयेचा. मग त्यानंतर आपण केलं काय, ह्या 1,57,000 मधून ही रक्कम आपण मायनस केली. मायनस केल्यानंतर इथे आपल्याला आउटपुट भेटला आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे. ओके, आणि अकाउंट टॅली करण्यासाठी आपण काय करतो, बोथ साईडची टोटल इक्वल ठेवतो. इथे बोथ साईडची टोटली आपण इक्वल ठेवलेली आहे. जास्तीची आलेली टोटल अपोजिटला घेतली. यामधनं ही आपल्याकडून गेलेली कॅश वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम या ठिकाणी आपल्या समोर अवेलेबल आहे. लक्षात आलं. काय काय अकाउंट टॅली कधी होणार आहे, बोथ साईडची टोटल इक्वल आली तरच टॅली होणार आहे ना. त्याच्यामुळे जी टोटल जास्त आली जास्तीची टोटल अपोजिट साईडला लिहायची. आता इथे या ठिकाणी बघा कॅपिटल अकाउंट, तर कॅपिटल अकाउंटची टोटल कुण्या साईडची जास्त आहे, क्रेडिट साईडची जास्त आहे. क्रेडिट साईडची जास्त आहे तर इथे या ठिकाणी डेबिट साईडला ती टोटल घेतली. फरक जो आला तो फरकच आपल्यासाठी काय, टू बॅलन्स. काहीचे बाय बॅलन्स येणार आहेत तर काहीचे टू बॅलन्स येणार आहेत. ओके, आता इथे बघा कॅशचं बाय बॅलन्स म्हणजे क्रेडिट साईडला 80,000 रुपये दिसत आहेत, म्हणजे बँकेत कॅश क्रेडिट आहे का, नाही. तर दिसतं तसं नसतं, एवढी मन लक्षात ठेवलात तर तुम्हाला कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात येऊन जाते. कारण काय, तर जी काही बॅलन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे ते अवेलेबल बॅलन्स जास्तीचं कोणतं आहे, डेबिट साईडचं. म्हणजे बाय बॅलन्स म्हणजे डेबिट शिल्लक राहिलेले आहेत आणि टू बॅलन्स म्हणजे क्रेडिट शिल्लक राहिलेले. लक्षात आलंय. ओके, नेक्स्ट. आता इथं बँकेचे अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आहे. बँकेच्या डेबिट साईडला किती एंट्री आहेत, 2 एंट्री आहेत. क्रेडिट साईडला किती आहेत, 3 एंट्री. मग टोटल कुण्या साईडची जास्त येणार, असं काहीच नसतं बरं का. कुण्या साईडला किती एंट्री झाले त्याच्यानुसार रकमेनुसारच विचार करायचा आहे. असं कधी होईल का, बँकेमध्ये आहेत 1,75,000 आणि आम्ही 1,80,000चं पेमेंट दिलं, असं पॉसिबल आहे का, नाहीये. म्हणून काय, तर बँकेत असलेले पैसे आपल्यासाठी ॲसेट आहेत. बँकेत ॲसेट त्या ठिकाणी कधीही बॅलन्स डेबिटच जास्त असतं. मी टोटल या ठिकाणी आपण केली ही टोटल 1,75,000 ची टोटल अपोजिटला घेतली. ह्या आलेल्या टोटल मधनं बँकेतून झालेले पेमेंट सुरुवातीला 25,000 रुपये फर्निचर खरेदी करण्यासाठी दिले होते ते मायनस केले. त्यानंतर टाटा कंपनीला 50,000 रुपये दिले होते ते मायनस केले. त्यानंतर शॉप रेंटसाठी 20,000 दिले होते. असे टोटल रक्कम मायनस केल्यानंतर आपण इथं लक्षात आलं की आपल्याकडे बँकेत किती रुपये शिल्लक आहेत, बाय बॅलन्स 80,000 रुपये आपल्याकडे शिल्लक आहे. ओके, एक सेकंड. नेक्स्ट टाटा
टाटा कंपनीची कोणती साईड जास्त दिसते? क्रेडिट साईड जास्त आहे. म्हणजे टाटा कंपनीकडून 1 लाख रुपयाची परचेस केली होती, 1 लाख रुपये जास्तीच टोटल अपोजिटला घेतली. त्यामधनं टाटा कंपनीला 1 लाख मधल्या 5,000च्या वस्तू रिटर्न केल्या होत्या, ते मायनस झाले. इतकंच मायनस केलं तर टाटा कंपनीचं देणं 95,000 राहिलं. पण एवढ्यावरच न थांबता आपण परत 50,000चं पेमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळे आता टाटा कंपनीचं देणं किती राहिलेलं आहे? 45,000 रुपये राहिलेलं आहे. याला सुद्धा आपण म्हणतो टू बॅलन्स. टू बॅलन्स. लक्षात आली डिटेल? पुढे पाहतोय परचेस. तर परचेसच्या एकाच साईडला या ठिकाणी डिटेल टोटल आहे, डिटेल येते, तर तीच घेतली आपण अपोजिट साईडला आणि डिफरन्स तितकाच आला. यालाच काय म्हणलं आपण? बाय बॅलन्स. म्हणजे टोटल परचेस किती झालेली आहे? 1 लाखाची. इथे एक प्रॉब्लेम म्हणून आपण पाहतोय, एकच परचेसची एंट्री झाली होती, पण वर्षभरात नंबर ऑफ परचेस एंट्री या ठिकाणी होतात. त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला असं बघितलं नाही सांगता येते 1 लाखाची परचेस झाली. आता आपल्याला वाटतं एवढी टोटल करायची गरज काय आहे? एकच एंट्री आहे 1 लाख रुपयाची, आपण असंच सांगू शकतो. पण कन्सिडर करा, आठवड्यातून 2 परचेस होतात, तर महिन्यात किती परचेस होतील तुमच्या? 8. वर्षात किती होतील? 96. मग एवढ्याची टोटल असेल, न टोटल करता तुम्हाला बघून सांगता येणार आहे का? नाही. जर परचेस कमी होते पण सेल तर दिवसातून 2-4 वेळेस होते, 8-10 वेळेस होते, तुमचा बिझनेस कोणता आहे त्याच्यानुसार होते, मग नंबर ऑफ सेलच्या एंट्री किती होतील? भरपूर होतात. त्यामुळे तुम्हाला टोटल केल्यानंतरच लक्षात येतं या ठिकाणी परचेस किती झाली, सेल किती झाली ते. तर टीना कंपनीला सेल 1,74,000ची झाली होती, ती टोटल अपोजिटला घेतली जास्तीची. 1,74,000 मधून आपल्याला 6,000च्या वस्तू परत आल्या होत्या आणि 1 लाख रुपये त्याच्याकडून मिळालेले आहेत. म्हणून त्या पार्टीकडून येणं बाकी किती राहिलेलं आहे? 68,000 रुपये येणं बाकी राहिलेलं आहे. लक्षात आलं? नेक्स्ट पाहतो आपण सेल्स. तर सेलच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे, अपोजिटला घेतली, डिफरन्स तितकाच, टू बॅलन्स. आपली टोटल सेल किती झालेली आहे ते आपल्याला दिसलं. ओके, इथे पाहतो आपण हमालीचे डेबिट साईडची टोटल या ठिकाणी जास्त आली, तीच क्रेडिट साईडला घेतली, टोटल बाय बॅलन्स. म्हणजे टोटल हमाली किती झाले ते आपल्याला इथे भेटलं. नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. मग आपण टोटल केल्यानंतर वर्षभरात आपण आठवड्याला टोटल केली तर एका आठवड्यामध्ये आपल्याकडून सेल्स रिटर्न किती आलेले आहेत ते आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. महिन्याला केलात तर एका महिन्यामध्ये सेल्स रिटर्न किती झाली आहे ते लक्षात येतं. वर्षाला केलात तर एका वर्षात किती झालेले आहे. सेम परचेस रिटर्नची तुम्ही ज्यावेळेस टोटल केलात तर त्यावेळेस तुम्हाला दिसेल की तुमची आतापर्यंत परचेस रिटर्न किती झालेली आहे. लक्षात आले? पुढे पाहतोय कमिशन. तर वर्षभरात टोटल कमिशन किती मिळाले हे आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. टोटल कमिशनची टोटल केल्यानंतर बाय बॅलन्स. फर्निचर, त्या ठिकाणी फर्निचरची टोटल घेतली, ही टोटल अपोजिट साईडला घेतली, इथे या ठिकाणी बॅलन्स घेतला, बाय बॅलन्स. ओके, कॉमर्सवाले सांगू शकता का हे फर्निचरचं अकाउंट जे आपण क्लोज केलं ते बरोबर आहे का काही अर्धवट झालं? यस. आपण 25,000 रुपयाला घेतलेलं फर्निचर आज विकायला गेलं तर 25,000ला विक्री होते का? नाही होत. का नाही होत? तर त्याचा वापर झालेला आहे, त्याची किंमत कमी झालेली आहे, त्याच्यावर डेप्रिशिएशन चार्ज करावं लागतं. पण आपण बेसिक कन्सेप्ट नुसार पाहतोय, जेवढं प्रॉब्लेम मध्ये सांगितलं त्यानुसार एंट्री आपण या ठिकाणी केली. पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्ही एक प्रॉब्लेम म्हणून याच्याकडे न बघता आपण एक बिझनेस म्हणून बघितलं आणि बिझनेसचं आपण हे अकाउंट क्लोज करतोय म्हणजे इयर एंडिंगचं काम करतोय. तर त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जेवढ्या काही आपल्याकडे फिक्स ॲसेट आहेत त्या प्रत्येक फिक्स ॲसेटवर डेप्रिशिएशन चार्ज झालं पाहिजे. ओके, आताच्या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी आपण काहीच नाही बघणार. सोमवारी आपण अगोदर बघूया डेप्रिशिएशन म्हणजे काय आहे. डेप्रिशिएशनची कन्सेप्ट आपली क्लिअर झाली की त्यानंतर या ठिकाणी आपण बघूयात डेप्रिशिएशन चार्ज करणं. कारण एकाही प्रॉब्लेम मध्ये इथे दिलेला प्रॉब्लेम म्हणजे एक नवीन कंपनीची अकाउंटिंग करतोय अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे.
आणि एकाही कंपनीमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाहीये की डेप्रिशिएशन चार्ज करा, पण मार्च एंडिंगला तुम्हाला अकाउंट क्लोज करायचे, अकाउंट फायनल करायचे, अकाउंटिंग फायनलायझेशन करायचंय, तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की जेवढ्या काही फिक्स्ड ॲसेट आहेत त्या फिक्स्ड ॲसेटवरती डेप्रिशिएशन चार्ज झालं पाहिजे. आता या प्रॉब्लेम मध्ये आपण विचार म्हणजे या बिझनेस मध्ये विचार नाही करणार आहोत, पुढे या ठिकाणी विचार करणार आहोत पुढच्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये. समजून घेतल्यानंतर इथे शॉप रेंट, तर शॉप रेंटचा टोटल खर्च किती झाला हे आपल्याला या ठिकाणी भेटलं. इथे प्रत्येक खाते क्लोज केलेले आहेत. ते खात्यात केलेल्या नोंदी बरोबर आहेत की चुकल्या हे आपल्याला पाहता येतं. मग त्यासाठी एक टेक्निक वापरता येते. इथं जर तुम्ही बघितलात काहीचे बाय बॅलन्स आहेत तर काहीचे टू बॅलन्स आहेत. मग आपण इथे लिस्टच तयार करूयात बाय बॅलन्स आणि टू बॅलन्स. ओके, खात्याचं नाव लिहिण्यासाठी एक या ठिकाणी ऑप्शन करूयात आपण. खात्याचं नाव लिहिण्यासाठी एक कन्सेप्ट या ठिकाणी केली, इथे पर्टिक्युलर असं नाव दिलं. त्यानंतर बाय बॅलन्स आहे बाय अमाऊंट आणि काहीचे टू बॅलन्स आहेत टू अमाऊंट. या पद्धतीने आपण सेपरेट इथे कॉलम केले. आता एक एक अकाउंटचा विचार करूयात. मग इथे पहिला अकाउंट, तर पहिला अकाउंट कोणता आलेला आहे? पहिला अकाउंट आहे कॅश, बाय बॅलन्स आहे 80,000. मी त्या ठिकाणी आपण घेतलं कॅश किती, बाय आहे, बाय मध्ये 80,000. पुढचा अकाउंट आहे कॅपिटल, टू बॅलन्स आहे, टू मध्ये या ठिकाणी बॅलन्सची रक्कम किती आहे 1,55,000. आपण इथे घेतली 1,55,000 रुपये. नेक्स्ट पुढचा अकाउंट कोणतं आहे? बँक, बॅलन्स आहे 80,000 रुपये, बाय बॅलन्स. इथं आपण घेतलं बँक, बाय मध्ये 80,000 रुपये. त्यानंतर कोणता अकाउंट आहे? टाटा कंपनी, टू बॅलन्स आहे 45,000 रुपये. इथे आपण घेतलं टाटा कंपनी, टू बॅलन्स आहे, टू कॉलम मध्ये घेतले 45,000 रुपये. नेक्स्ट आहे परचेस, बाय मध्ये बॅलन्स आहे 1,00,000 रुपये, बाय मध्ये बॅलन्स 1,00,000 आहे, 1,00,000 रुपये या ठिकाणी आपण बॅलन्स घेतला. इथे तुम्ही पाहू शकता बाय मध्ये या ठिकाणी परचेसचं बॅलन्स 1,00,000 रुपये. टीना कंपनी, टू बॅलन्स आहे 68,000 आणि सेलचं बॅलन्स आहे टीना कंपनीचं बाय बॅलन्स आहे 68,000 आणि सेलचं बॅलन्स आहे टू बॅलन्स 1,74,000. आपण इथे घेतले टीना कंपनी, किती आहे बॅलन्स 68,000, 68,000 आणि सेलचं बॅलन्स 1,74,000, 1,74,000, पण बाय आहे, बाय मध्ये घेतला. लक्षात आलं. नेक्स्ट पुढचा अकाउंट या ठिकाणी काय आहे? हमाली आहे 2,000 रुपये, सेल्स रिटर्न आहे 6,000 रुपये, पण हमालीचं बॅलन्स बाय आहे आणि सेल्स रिटर्नचा बॅलन्स बाय आहे. इथे आपण हमाली बाय बॅलन्स 2,000 आणि सेल्स रिटर्न बाय बॅलन्सच आहे 6,000. त्यानंतर आपण पुढचा अकाउंट बघतोय, तर पुढचा अकाउंट कोणता आहे? परचेस रिटर्न अकाउंट आहे 5,000 आणि कमिशन आहे 2,000. दोघांचे बॅलन्स टू बॅलन्स आहे, बरोबर आहे. परचेस रिटर्न 5,000 आणि कमिशन रिसीव्ड 2,000. लक्षात आलं. नेक्स्ट फर्निचर आहे, फर्निचरचं बॅलन्स किती आहे? फर्निचरचं बॅलन्स 25,000 आहे, बाय बॅलन्स, आणि शॉप रेंटचा बॅलन्स आहे बाय बॅलन्स 20,000. फर्निचर 25,000, शॉप रेंट 20,000. काय केलं आपण? फक्त रिमेनिंग बॅलन्स घेतले प्रत्येक खात्याचे.
आता रिमेनिंग बॅलन्सेस मध्ये आपण या ठिकाणी टोटल करतोय कुठली बाय बॅलन्सची. ते बाय बॅलन्सची जी टोटल केली ती टोटल आली 4,87,000 रुपये. जर टू बॅलन्सची टोटल तितकीच आली तरच आपण केलेली अकाउंटिंग बरोबर आहे, नाहीतर आपलं काहीतरी चुकलेलं आहे असं होतं. ही टोटल केली किती आलेलं आहे, किती आलं बॅलन्स, 2,75,000. इथे किती आलेलं आहे बॅलन्स, बरोबर आलं का, नाही आलं. कुठे ना कुठं चुकलेलं आहे. कुठं चुकलं, मी मुद्दाम एक ठिकाणी चूक केलेली आहे. तुम्हाला सांगताना असं बरोबर सांगितलं होतं की रक्कम लिहिण्यात चूक केलेली आहे. बा सेलचं मी सांगितलं टू बॅलन्स आहे, पण तुम्हाला इथं लिहून दिलंय मी बाय मध्ये. म्हणून मी पहिल्या दिवशीपासून म्हणतोय माझ्यावर भरोसा ठेवू नका. तुम्हाला समजलं तर बरोबर, माझ्यावर भरोसा ठेवला तर असं चुकणार आहे. बघा इकडची बॅलन्स नील केली, किती आलं, 4,49,000 आणि 3,13,000. तरी बरोबर आलं का, तरी बरोबर आलं नाही. म्हणजे कुठं ना कुठं चूक झालेली आहे. कुठं चूक झाली, परत दाखवतोय, क्रॉस चेक करा. कॅशचं बाय बॅलन्स आहे 80,000 आणि कॅपिटलचं टू बॅलन्स आहे 1,75,000. इथे आलेलं आहे ते बॅलन्स 80,000, टू बॅलन्स 1,55,000 आहे का. त्यानंतर बँकेचा बॅलन्स आहे 80,000 बाय बॅलन्स आणि टाटा कंपनीचं टू बॅलन्स आहे 45,000. 80,000 45,000. परचेसचं बाय बॅलन्स आहे 1,00,000 रुपये. टीना कंपनीचं पण बाय बॅलन्स आहे 68,000 रुपये. आहे का नाही. मग इथे दोघांचंही बाय बॅलन्स आहे. एकाचं बॅलन्स कुठे लिहिलंय मी, टू मध्ये लिहिलंय. इथं 68,000 घेतला बाय मध्ये आणि टू मधले लेस केलात. आता बोथ साइडची टोटल इक्वल आली. म्हणजे एक ही चूक झाली तर ती चूक तुम्हाला 100% मार्कात पडणार आहे. पूर्ण कन्सेप्ट लक्षात आली, काही डाऊट्स. नॉन कॉमर्सचे किती जण आहेत, कॉमर्स नाहीये, 2 जण. मग ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. बाकी कॉमर्स वाल्याला याच्यावरनं ट्रायल बॅलन्स तयार करता येतं का, किती जणांना येतं ट्रायल बॅलन्स तयार करता, हात वर करा. बरोबर. ओके, तर या लिस्ट पर्यंत क्रॉस चेक करणं लक्षात आलेलं आहे. म्हणजे झालेल्या व्यवहाराची सगळ्यात सुरुवातीला आपण जर्नल एंट्री करतोय. जर्नल एंट्री केल्यानंतर एका दिवसात काय व्यवहार झालेला आहे त्याची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला मिळते. पण एका एका हेडची डिटेल, आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे, बँकेत किती शिल्लक आहेत, परचेस झालेले तर किती झालेले आहे, एक्सपेन्सेस झाले तर किती झालेले आहेत, कोणते झालेले आहेत, त्याची डिटेल भेटते का, नाही भेट. त्यामुळे आपण त्याचं सेपरेट रेकॉर्ड मेंटेन करतो, म्हणजे लेजर पोस्टिंग करतो. इथे आपण टोटल लेजर पोस्टिंग या ठिकाणी केली. ही लेजर पोस्टिंग केल्यानंतर आपल्याला इथे प्रत्येक हेडच्या डिटेल्स भेटल्या. प्रत्येक हेडच्या डिटेल्स नोंदी घेतल्यानंतर आपण पाहिलं इथे केलेल्या नोंदी बरोबर आहेत का नाही ते पाहण्यासाठी आपण लिस्ट तयार केली. ह्या लिस्टची बोथ साईड बाय बॅलन्स आणि टू बॅलन्सची टोटली इक्वल येते. इक्वल आली तरच खात्यात केलेली नोंदी बरोबर, अदरवाईज चुकलं. खात्यात ही जर डेबिटच्या ऐवजी क्रेडिटला, क्रेडिटच्या ऐवजी डेबिटला नोंद झाली तरी सुद्धा चूक होणार आहे. आणि पुढे रिमेनिंग बॅलन्स घेतानाही तुम्ही चुकीच्या ठिकाणी लिहिलात तरी चूक होणार आहे. म्हणजे लिस्ट पर्यंत डिटेल लक्षात आलेली आहे. काही डाऊट्स, काही अडचण, नक्की नाहीये. ओके, मग काय करायचंय, उद्याला या ठिकाणी सोमवारी येते वेळेस तुमच्याकडे आतापर्यंत 3 ते 4 प्रॉब्लेम दिलेले आहेत. ते चारही प्रॉब्लेम तुम्हाला या लिस्ट पर्यंत सॉल्व्ह करून आणायचे आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूयात की याच्या नोंदी
म्हणजे याच्यानुसार ट्रायल बॅलन्स कसं करायचं ते. काही अडचण आली तर जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे हे रेकॉर्डेड तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवरती मी डाउनलोड करून टाकतोय. तर तिथं सेपरेट तुम्हाला नाही सापडलं तर यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये या ठिकाणी जायचं आहे. कुठे जायचं आहे? प्लेलिस्टमध्ये. आणि प्लेलिस्टमध्ये या ठिकाणी तुमच्याकडे मेन्शन असणार आहे तुमच्या बॅच टाइम